नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स या मालिकेतील इयत्ता 10वी विषय इतिहास तिसऱ्या घटक चाचणीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. ज्ञानयात्री तंत्रस्नेही या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही.com या वेबसाईटला आपण भेट द्या. वेबसाईटचे अपडेट प्राप्त करण्यासाठी ईमेलद्वारे फॉलो करा. मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची ब्रिज कोर्स अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 3 एकूण गुण 30 आहेत. 1 तासाचा सोडविण्यासाठी आपल्याला अवधी दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. या चाचणीमधील प्रश्न पहिला अ, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहायचे आहे. प्रश्न पहिला अ यामधील पहिला प्रश्न असा आहे, दृकश्राव्य साधनामध्ये रिकामी जागा या साधनाचा समावेश होतो. 4 पर्याय दिलेले आहेत. अ दूरदर्शन, ब वृत्तपत्रे, क आकाशवाणी, ड नियतकालिके. या 4 पर्यायापैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. दृकश्राव्य साधनामध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो, म्हणजेच अ दूरदर्शन हा योग्य पर्याय आहे. प्रश्न पहिला अ मधला दुसरा प्रश्न असा आहे, इसवी सन 1992 मध्ये रिकामी जागा या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. 4 पर्याय आहेत. अ महाराष्ट्र, ब गुजरात, क आंध्र प्रदेश, ड उत्तराखंड. या ठिकाणी तिसरा पर्याय म्हणजे क हा पर्याय बरोबर आहे. इसवी सन 1992 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. तिसरा पर्याय बरोबर आहे, क आंध्र प्रदेश. तिसरी रिकामी जागा या ठिकाणी अशी आहे, 19 जुलै 1969 साली देशात प्रमुख रिकामी जागा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर या ठिकाणी अ 12, ब 16 बँका, क 14 बँका, ड 18 बँका. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय हा क आहे, म्हणजे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. 19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न पहिला ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून आपल्याला लिहायची आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला ब मध्ये चुकीची जोडी ओळखा यामधला पहिला उपप्रश्न असा आहे, अ सौदामिनीराव स्त्री मुक्ती आंदोलन, ब विद्याबाळ नारी समता मंच, क प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती, ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग. या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही आहे. चुकीची जोडी शेवटची ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही चुकीची जोडी आहे. प्रश्न पहिला ब मधला दुसरा उपप्रश्न असा आहे, याही ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. अ डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया, ब रामचंद्र शर्मा कुशल कारागीर, क डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी, ड डॉक्टर मोहनराव पोलिओ. या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी ड डॉक्टर मोहनराव पोलिओ ही आहे. तिसरा उपप्रश्न पहिल्या ब मधला असा आहे,
याही ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि या 4 जोड्यांमधून चुकीची जोडी ओळखायची आहे. अ. कावलची दातार पोलादाचा कारखाना. ब. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. क. नारायण मेघाजी लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. ड. नारायण सुर्वे कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. या 4 जोड्यापैकी चुकीची जोडी आहे अ. कावलजी दातार पोलादाचा कारखाना ही चुकीची जोडी आहे. आता प्रश्न 2 सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. 1. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचे जे 3 भाग आहेत त्यापैकी एक भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे खाजगी क्षेत्र. 2 भाग आपल्याला लिहावायचे आहेत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. त्यामधला पहिला भाग सार्वजनिक क्षेत्र, दुसरा खाजगी क्षेत्र आणि तिसरा संयुक्त क्षेत्र. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 क्षेत्र या ठिकाणी लिहायचे आहेत, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करा. क्रमांक भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढील आव्हान, कोणता परिणाम झाला आहे आणि त्यावर उपाय काय. आपल्याला तक्ता पूर्ण करामध्ये क्रमांक 1 या ठिकाणी असा दिलेला आहे, नक्षलवाद देशाच्या सुरक्षिततेला धोका. मग या नक्षलवाद हे एक आपल्या पुढील आव्हान आहे. मग कोणता परिणाम झाला आहे तर देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. मग यावर उपाय काय आहे तर नक्षलवादाकडे वळलेल्या युवकांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणे हा या नक्षलवादावर उपाय किंवा देशाच्या सुरक्षिततेपुढे हा जो काही नक्षलवादाचा धोका निर्माण झाला आहे, या धोका जर आपल्याला संपवायचा असेल तर नक्षलवादाकडे वळलेल्या युवकांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणायचं आहे. मग आपल्या भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढे दुसरं आव्हान या ठिकाणी असं दिलेलं आहे, भ्रष्टाचार. तर या भ्रष्टाचाराचा कोणता परिणाम झाला तर सरकारी कार्यक्षमता कमी झाली, गुणवत्ता ढासळली, लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास व असमाधानाची भावना या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेली आहे. मग यावर उपाय काय आहे तर यावर उपाय भ्रष्टाचारासाठी कडक शिक्षेची तरतूद करणे, मूल्यांची जोपासना, सचोटी, चारित्र्य हे गुण कसे विकसित होतील या दृष्टीने उपक्रम राबवणे. मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करा यामधला तिसरा उपप्रश्न असा आहे की भारतापुढील जे काही आव्हान आहे त्यामधलं झोपडपट्टी समस्या आहे. या झोपडपट्टी निर्माण झाल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या झोपडपट्टी समस्येमुळे कोणता परिणाम झाला आहे तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, अस्वच्छता वाढते आणि पर्यायाने रोगराईमध्ये वाढ होते. यावर उपाय काय आहे तो उपाय योग्य सोयी सुविधा उपलब्ध करणे आणि त्यांचं योग्य पुनर्वसन करणे. म्हणजे झोपडपट्टीमध्ये जे लोक राहतात त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नाचे तुम्हाला 25 ते 30 शब्दात उत्तर लिहायचं आहे. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 6 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण आहेत. प्रश्न तिसऱ्यामधला पहिला उपप्रश्न असा आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोणते कार्य करते. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया खालील प्रमाणे कार्य करते किंवा पुढील प्रमाणे कार्य करते. भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख पुरवणं हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं काम आहे. त्याचबरोबर वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवणे. त्याचबरोबर PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIनं टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर
प्रश्न तिसऱ्यामधला दुसरा उपप्रश्न असा आहे, मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती तुम्हाला लिहावयाची आहे. तर या ठिकाणी मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती आपल्याला अशी लिहिता येईल, मानव अधिकार कायदा, मानव हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले आहे. राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्वतः देखील मानव अधिकार किंवा मानव अधिकाराचे उल्लंघन ज्या ठिकाणी झाले असेल त्या उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करू शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्याअंतर्गत सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टीवर कायद्याने मदत केली आहे. स्त्री पुरुष अधिकाराचे संरक्षण करण्यास या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा प्रकारे आपण मानव अधिकार संरक्षण कायद्याबद्दल माहिती सांगू शकतो. प्रश्न तिसऱ्यामधला उपप्रश्न असा आहे की राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका आहे? मित्रांनो, राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका आहे? तर दुसऱ्या राष्ट्राने जर आपल्यावर आक्रमण केलं तर निश्चितच आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचतो. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं, त्याचबरोबर देशात दहशतवाद वाढला, निर्वासिताचे लोंढे आपल्या देशामध्ये आल्यास, त्याचबरोबर धर्मप्रादेशिकता अशा प्रकारच्या कारणावरून देशांतर्गत बंडाळी जर निर्माण झाली तर राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. प्रश्न चौथा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणती दोन विधाने आहेत? 6 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण आहेत. 2 सोडवायचे आहेत तुम्हाला. प्रश्न चौथ्यामधील पहिला उपप्रश्न असा आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. या ठिकाणी आपल्याला सकारण स्पष्ट करायचं आहे की आधुनिक भारताचा इतिहास जर आपल्याला लिहायचा असेल तर दृक श्राव्य साधन महत्त्वाचं आहे. एक, इतिहास लिहिण्यासाठी भौतिक, लिखित व मौखिक साधनाचा उपयोग केला जातो. 2, कालखंडानुसार इतिहासाच्या साधनात बदल होत गेला आहे. 3, आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रपट, दूरदर्शन, आंतरजाल, माहितीपट, मोबाईल इत्यादी साधने निर्माण झाली आहेत. ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक श्राव्य साधने आहेत. 4, दृक श्राव्य साधने प्रत्यक्ष घटनांचे चित्रीकरण करत असतात, त्यामुळे अधिक विश्वासार्ह माहिती आपल्याला प्राप्त होत असते. 5, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्राची माहिती चित्रीकरण केल्याने पुन्हा पुन्हा पाहता येते, पुन्हा पुन्हा ऐकता येते. 6, भूतकालीन घटना जिवंत करण्याचे काम दृक श्राव्य साधने करतात, म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक श्राव्य माध्यमे ही महत्त्वाची असतात. प्रश्न चौथा मधील उपप्रश्न 2, टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता याच्या जतनाचे प्रयत्न करते. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो असं देता येईल की टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. 1, टपाल तिकीट ही इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. 2, भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत टपाल विभागाने भारताच्या सामाजिक, राजकीय
सांस्कृतिक क्षेत्रावर आधारित विविध प्रकारची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे तत्कालीन घटनेची माहिती होण्यास मदत झाली आहे. 3. भारत सरकारचे टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणीपक्षावर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. 4. टपाल खाते या चित्रांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करत असते. प्रश्न 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यामधला तिसरा उपप्रश्न असा आहे की भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. मित्रांनो, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. भारताची लोकसंख्या आधीच भरमसाठ आहे. लोकसंख्येच्या मानाने राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. त्याचीही विषय विभागणी झालेली आहे. त्यामुळे बहुसंख्य जनता आज दारिद्र्यात खितपत पडलेली आहे. भारताचा आर्थिक विकास द्रुत गतीने घडून आणणे ही अत्यंत निकडीची गोष्ट होती. हा विकास लोकशाही मार्गानेच घडून आणावयाचा असा भारताचा आग्रह आहे आणि म्हणूनच भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी खाजगी व सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करणाऱ्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. अशा प्रकारे आपण भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार काय केला याचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न 5. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एकूण 8 गुण आहेत. या ठिकाणी प्रत्येक उपप्रश्नाला 4 गुण दिलेले आहेत. प्रश्न 5व्या मधला पहिला जो उपप्रश्न आहे, 20 कलमी कार्यक्रमाची माहिती लिहा. तर या ठिकाणी 20 कलमी कार्यक्रमाची माहिती आपल्याला अशी लिहिता येईल. विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्यासाठी 1 जुलै 1975 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. तो कार्यक्रम पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेमध्ये वाढ करणे, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे, त्याचबरोबर कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे, जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रित करून रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, हातमाग क्षेत्र विकास, अवतारी उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणे, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करणे, घर बांधणी, दळणवळण ह्या सुविधा, त्याचबरोबर शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, या 20 कलमी कार्यक्रमामध्ये या गोष्टीची तरतूद मित्रांनो केलेली होती. प्रश्न 5वा यामधील दुसरा उपप्रश्न असा आहे, दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. तुम्हाला दहशतवादाला आळा घालण्यासाठी काही उपाय सुचवायचे आहेत. या ठिकाणी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पुढील उपाय आपल्याला करता येतील. 1. दहशतवाद संपवायचा असेल तर आधी लोकांच्या मनातून त्याचे उच्चाटन होणे आवश्यक आहे, कारण हिंसा आधी मनात रुजते आणि नंतर ती त्याच्या कृतीमध्ये उतरते. 2. दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे. 3. माणसाची संकुचित विचारसरणी नष्ट केली पाहिजे. 4. नव्या पिढीमध्ये
उदार अंतकरण व सर्वव्यापक विचारसारणी रुजवून त्याचे विचार क्षेत्र आपण रुंदावले पाहिजे. दहशतवादाला या माध्यमातून आपल्याला आळा घालायचा आहे, अशा प्रकारचे उपाय आपण सुचवू शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर 5, आपल्या व समोरच्या व्यक्तीत कितीही आर्थिक, सामाजिक, भावनिक, धार्मिक तसे अनेक बाबतीत फरक असला तरी त्या व्यक्तीला स्वीकारण्याची मनोवृत्ती जोपासायला हवी. 6, समाजात सर्वांना योग्य शिक्षण मिळायला हवे व दहशतवाद व त्याच्या गंभीर परिणामाविषयी जागरूकता पसरवायला हवी. 7, एकमेकाविषयी सर्वांनीच आदर बाळगायला हवा व जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती ह्यावरून भेदभाव करू नये. 8, सर्व जनतेला समानतेने वागून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा. 9, जातीयवाद, वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबीचा प्रसार रोखला पाहिजे. 10, कोणत्याही अतिरेकी विचाराचे फाजील लाड करू नये. 11, जबाबदार व मोठ्या प्रगत राष्ट्रांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच सर्व राष्ट्रांनी ह्यासाठी सहकार्य करायला हवे. 12, दहशतवाद संपवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय चळवळ उभी करायला हवी. चांगल्या शक्तींनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन दहशतवाद मिटविण्यासाठी पावले उचलणे ही आज काळाची गरज झालेली आहे. मित्रांनो, प्रश्न 5 मधला तिसरा उपप्रश्न असा आहे की स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे उदाहरणांनी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. स्त्रिया जर एकत्र आल्या आणि त्यांनी या शक्तीचा जर वापर केला तर विविध क्षेत्रामध्ये सुधारणात्मक बदल ह्या स्त्रिया घडवून आणू शकतात. काही उदाहरणे तुम्हाला या ठिकाणी द्यावयाची आहेत, उदाहरणाने स्पष्ट करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल, स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणा बदल घडवून आणू शकते, हे आपल्याला काही उदाहरणावरून सिद्ध करता येईल. वृक्षतोडीच्या विरोधात सुरू झालेलं जे काही चिपको आंदोलन आहे किंवा राजस्थानातील बिश्नोई यांच्या आंदोलनाने स्त्रियांचा मोठा वाटा या दोन्ही आंदोलनामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळी, अर्क विक्रीची दुकाने त्यांनी बंद पाडली आणि तेथील सरकारला मग दारू विक्रीच्या विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले. ऐन दिवाळीत महागाई वाढली, त्याविरुद्ध मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी लाटणे मोर्चा काढला. या मोर्चाला यश मिळालं. त्याचबरोबर नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण, लोकविज्ञान चळवळ याही चळवळीमध्ये स्त्रियांनी सहभाग नोंदवलेला आहे. स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना समान हक्क व अधिकार मिळविण्यासाठी स्त्रियांच्या स्वतंत्र अशा अनेक स्त्रीमुक्ती संघटना निर्माण झालेल्या आहेत. महिला व बालकल्याण खात्याची निर्मिती करून स्त्रियांच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. स्त्रीमुक्ती संघटनेमुळे महिलांच्या हक्कांच्या संदर्भात अनेक कायदे होत आहेत. महिला आयोगाची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या हुंडा विरोधी आंदोलन, स्त्री अत्याचार विरोधी आंदोलन, स्त्रीमुक्ती संघर्ष समिती इत्यादीमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या, म्हणूनच यावरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली. हुंडाबंदी, कौटुंबिक न्यायालयाचे निर्मिती करून पोटगी कायदा अंमलात आणून त्याचबरोबर मालमत्ता वारसा कायदा अशा अनेक कायद्यांनी स्त्रियांचे भक्कम असे रक्षण केलेले आहे. हे स्त्री चळवळीमुळे होऊन महिलांचे सबलीकरण होत आहे. समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा स्त्रियांना
प्राप्त झाली आहे. रात्री अपरात्री घरातून बाहेर काढल्या गेलेल्या, शोषित, अत्याचारग्रस्त, घटस्फोटित स्त्रियांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे, त्याचबरोबर मोफत वकिली सल्ला व समुपदेशन, आर्थिक मानसिक आधार, रोजगाराची व्यवस्था यासाठी स्त्री मुक्ती संघटना, नारी समता मंच, भारतीय स्त्री शक्ती जागृती, स्त्री आधार केंद्र इत्यादी अनेक संस्थांनी अशी तात्पुरती निवारा केंद्रे काढली आहेत. मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठी स्त्री संघटना रस्त्यावर येत आहेत. जीवनावश्यक वस्तू, विजेचे वाढते दर यावर नियंत्रण असावे, स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, प्रसार माध्यमातील अंधश्रद्धा व धार्मिक कट्टरतावाद थांबवावा, लिंगभेद यावर आधारित श्रम विभागणी तोडली जावी, संघटित क्षेत्रातील स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडाव्यात, त्यांनाही बोनस व बाळांतपणात हक्काची रजा मिळावी इत्यादी मागण्या स्त्रीमुक्ती आंदोलन संघर्ष समितीने वारंवार करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे. घरकाम करणाऱ्या कामकरी स्त्रियांनी पुण्यात उत्स्फूर्तपणे संप केला व त्यातून मोलकरीण संघटना तयार झाली. परिचारिका संघटनाही वेळोवेळी आपल्या मागण्यासाठी जागरूक राहून एकजुटीने काम करत आहेत. अंगणवाडी स्त्रियांची एक चांगली चळवळ असून आपल्या मागण्यासाठी त्या वारंवार मोर्चे काढतात, धरणे धरतात. अशा प्रकारे स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडून आणू शकते, हे वरील उदाहरणावरून मित्रांनो आपल्याला सिद्ध करता येते. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने आपली भक्कम तयारी करा आणि अशा प्रकारचं दर्जेदार साहित्य तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावं आणि अशा प्रकारच्या कोविड-19मुळे आपल्या देशातील ज्या काही शाळा बंद आहेत आणि आपलं शिक्षण सुरू राहावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवर्जून ज्ञानयात्री तंत्रस्नेही.com या वेबसाईटला भेट द्या. शक्यतो ईमेलद्वारे फॉलो करा, जेणेकरून वेबसाईटचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या अडचणी जर काही असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते आम्हाला कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या अडचणी सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.